जवळ टँकर पलटी झाल्यामुळे त्या ठिकाणची संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या एसटी प्रवासी जे आहेत ते देखील त्यांचा मोठा खोळंबा होतोय। मी सध्या स्वारगेट एसटी ठाण्यावर आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी मुंबई ठाणे आणि तसंच बोरिवलीकडे जाणाऱ्या ज्या एसटी असतात त्या आता कुठल्याही बस गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसत नाहीयेत। स्वारगेटमधनं मुंबईच्या अनेक कानाकोपऱ्यात ज्या बसेस आहेत त्या जात असतात, मात्र दुपारची वेळ असली तरी सातत्याने ओघ जो आहे तो प्रवाशांचा मोठ्या संख्येने खरं तर मुंबईच्या दिशेने असतो। मात्र आज आपण जर पाहिलं तरी प्रवासी संख्या जी आहे ते पूर्णपणे घटलेली आहे। या ठिकाणी डेपो मॅनेजर सुद्धा आहेत। सर, काय नेमका प्रॉब्लेम झालेला आहे, आपण त्याच्यावर काय मार्ग काढतोय, किती एसटी फेऱ्या सध्या बंद आहेत? सर, आपल्या ज्या दादर ठाणे बोरिवली या मार्गावरती शिवनेरी बसेस चालतात, या प्रत्येकी 36 फेऱ्या दिवसात चालतात। रात्री काल संध्याकाळी गाता टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प आहे। आपण सकाळची वाहतूक पूर्ववत चालू ठेवली होती। 9 वाजेपर्यंत आपल्या सर्व फेऱ्या सुटल्या होत्या, परंतु त्या जाऊन सोमाटणे फाट्याच्या दरम्यान सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहे। त्यानंतर प्रवाशांचाही ओघ जशी माहिती पडेल तसे प्रवाशांचाही ओघ कमी झालेला आहे आणि 9 वाजल्यापासून अद्यापर्यंत ठाणे दादर बोरिवली मार्गावर जाणाऱ्या शिवनेरी बसेस सुटलेल्या नाहीत। जशी वाहतूक पूर्ववत सुरळीत चालू होईल घाटातली, त्यानंतर आपण लगेचच फेऱ्या सुरू करू। परंतु सद्यस्थितीमध्ये सकाळपासून 7-8 तास झाले एकाच ठिकाणी गेलेल्या बसेसही अडकून आहेत। सर, प्रवाशांना काय आवाहन करू इच्छिता, कारण मोठ्या संख्येने मुंबईकडे जाणारा जो ओघ असतो तो प्रवाशांचा स्वारगेटच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो। प्रवाशांना माझं नम्र आव्हान हेच आहे की आपण जसा कायम आमच्यावरती विश्वास ठेवता तसाच विश्वास राहू दे। दिवसभरामध्ये हे जे घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपल्या फेऱ्या थांबलेल्या आहेत। वाहतूक सुरू केल्यानंतर आपण आवर्जून आमच्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आता ही गैरसोय झाली आहे त्याबद्दल आम्हाला सहकार्य करावं आणि महामंडळाला सहकार्य करावे ही आमचं आव्हान आहे। स्वारगेटवरनं मुंबईच्या दिशेने मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी एसटी जातात आणि करंट स्टेटस जरी आता रद्द केले असल्या तरी आपलं कोऑर्डिनेशन त्या ठिकाणाहून कसं सुरू आहे, अपेक्षित ETA कधीपर्यंत आहे, कधीपर्यंत ही सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे? सर, आपल्या स्वारगेटहून ठाणे दादर बोरिवली कल्याण भिवंडी म्हणजे मुंबई साईडला जाणाऱ्या फेऱ्या जात आहेत त्या आपल्या ठप्प आहेत। बाकीच्या फेऱ्या आपल्या पूर्ववत म्हणजे व्यवस्थित सुरळीत चालू आहेत। आपण मुंबईला असेल, ठाणे असेल, बोरिवलीला असेल, इथल्या आगार व्यवस्थापकांशी तिथल्या प्रशासनाशी संपर्क साधले आणि त्यांचाही आमच्याशी कॉन्टॅक्ट आहे। जाण्या येण्याच्या फेऱ्याचा आपण ताळमेळ घालत आहोत। वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर आपण फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू करू। आपण बघू शकतो की स्वारगेट एसटी स्टँडवर सध्या गर्दी जी आहे ती अतिशय किरकोळ पाहायला मिळते, कारण मुंबई वगळता सगळ्या ठिकाणची वाहतूक जरी सुरळीत असली तरी मुंबईमध्ये दादर ठाणे बोरिवली सारख्या ठिकाणी एसटीचा मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात। त्यामुळे सध्या ही सेवा जी आहे ती तात्पुरती पद्धतीने रद्द करण्यात आली आहे। जेव्हा वाहतूक कोंडी सुरळीत होईल, वाहतूक कोंडी जी आहे ती सुटेल, त्यानंतर सगळ्या एसटी गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रस्त्यावर आपल्याला पूर्ववत त्यांची सेवा पाहायला मिळेल। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।